तुमचाही साबुदाणा चिकट होतोय तर नक्की हा व्हिडिओ पहा। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम मोकळा फुललेला नायलॉन साबुदाणा फक्त एका सोप्या ट्रिकने, ते पण अजिबात तेलाचा एकही थेंब न वापरता घरच्या घरी तुम्ही ही ट्रान्सपरंट नायलॉन साबुदाणा तयार करू शकता आणि ह्यापासून चिवडा रेडी करून खाऊ शकता। तर छान असा हा फुललेला मस्त मऊसूद साबुदाणा तयार होतो। तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, नक्की कंटिन्यू करा। खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे। श्री स्वामी समर्थ सर्वांना, मी रुपाली आपले खूप खूप स्वागत करते आपल्या घरच्या स्वादमध्ये। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी नॉर्मल 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। तर 1 वाटी साबुदाणा आपल्याला घ्यायचा आहे आणि तो 2 ते 3 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत। तर सर्वात पहिली टीप आहे आपली ती म्हणजे साबुदाणा भिजवणं। तर साबुदाणा तुमचा परफेक्ट भिजला की तुमचा नायलॉनचा साबुदाणा पण व्यवस्थितच होणार। तर साबुदाण्यामध्ये तुम्ही साबुदाणा बुडेल एवढंच पाणी टाकायचं आहे, ह्याच्या व्यतिरिक्त जास्त पाणी घालू नका किंवा तुम्ही 1 इंच ह्याच्यावरती पाणी एवढंच घाला। जास्तीचं पाणी घातलं तर साबुदाणा तुमचा चिकट होऊ शकतो। इथे तुम्ही त्याला 4 ते 5 तास किंवा रात्रभर भिजू द्यायचं आहे। रात्रभर भिजवल्याच्या नंतर छान असा हा मोकळा आणि मऊसूद होतो। तर चांगला साबुदाणा आपला भिजला ना की मग आपला नायलॉनचा साबुदाणा पण छान होतो। तर इथे माझा छान असा भिजून झालेला आहे। पुढे मी काय केलेलं आहे, गॅस पेटवून मोठं भांडं ठेवा, त्याच्यामध्ये पाणी घाला आणि ह्याला आपल्याला उकडून घ्यायचे। पण आपण इथे अजिबात तेलाचा वापर केलेला नाही अजिबात। तर एका चाळणीमध्ये आपण हा पूर्ण साबुदाणा घालून घेतला आहे आणि ह्याच्यावरून झाकण ठेवायचे आणि मीडियम गॅसवर फक्त 5 ते 6 मिनटात साबुदाणा शिजला जातो। अगदी सोपी आणि साधी रेसिपी आहे, तर नक्की ट्राय करा। तर आता साबुदाणा शिजल्याच्या नंतर काय होतो, साबुदाणा चिकट होतो। तर त्याला मोकळा कसा करायचा आहे तर ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर आता मी ह्याला उतरवून घेते। इथे आपला साबुदाणा छान असा शिजलेला आहे। तर परफेक्ट साबुदाणा शिजला की तुमचा नायलॉनचा साबुदाणा पण छान होणार। तर आता ह्याला सुट्टं करण्यासाठी फ्रीजमधलं एकदम थंड पाणी घ्या आणि थंड पाणी घालून घ्या तुम्ही ह्या साबुदाण्याला हलवून घ्या। फ्रीजमधलं एकदम थंड पाणी घातल्याने काय होतं, हा साबुदाणा एकदम मोकळा आणि सुटसुटीत होतो। इथे तुम्ही नॉर्मल पाणी घातलं तरी चालेल, पण थंड पाण्याचा असर पटकन होतो, म्हणून शक्यतो थंड पाणी घाला आणि पटकन हे साबुदाणे आपले वेगवेगळे होतात। तर ह्याला आपण निथळून द्यायचे। थोड्या वेळात निथळून झाल्याच्या नंतर आपण पुढे काय करणार आहोत ते नक्की पहा। तर आता मी ह्याला छान सुट्टं करून घेतलेलं आहे आणि निथळून झाल्याच्या नंतर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे। भांड्यामध्ये मी इथे काढून घेतलं आहे त्याला आणि इथे चवीपुरतं मीठ टाकायचे। जास्तीचं मीठ टाकू नका, शक्यतो वाळवण रेसिपीमध्ये थोडंसं मिठाचं प्रमाण कमीच ठेवायचं, हे पण लक्षात ठेवा। तर मी इथे छोटा 1.5 चमचा मीठ टाकलेला आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे ह्याला। अगदी सोपी रेसिपी आहे का नाही, किती वेळ लागला बघा। अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे ही। तर मी मिक्स करून घेतले, तुम्ही एखाद्या कापडावर टाका किंवा प्लॅस्टिक सीटवर ह्याला अंथरू शकता। इथे सुद्धा तुम्ही अजिबात तेलाचा वापर न करताही ह्याला छान असं अंथरून घेऊ शकता, म्हणजे घालून घेऊ शकता। चमच्याने घाला आणि एकदम त्याला पातळ पातळ पसरवा। पातळ पसरवल्याने काय होतं, तो पटकन सुकतो, जास्त वेळ लागत नाही त्याला, म्हणून शक्यतो तुम्ही पातळ पसरवा। जेवढा तुम्ही पातळ पसरवताल ना तेवढा तो पटकन सुकला जातो बरं का, हे पण नक्की लक्षात ठेवा। तर मी इथे असा सर्व साबुदाणा पसरून घेतलेला आहे पूर्ण असा। आता पुढे तुम्हाला दाखवते बघा, पूर्ण माझा साबुदाणा इथे घालून झालेला आहे। तर इथे त्याला सुकायला जास्त वेळ लागत नाही। तर 2 तासाने काय करायचे आपल्याला, ह्याला फक्त हलवायचे, म्हणजे उलथापालथ करायचे ह्याची, म्हणजे उलथापालथ म्हणजे ह्याला आपण काय करायचे, अलटी-पलटी करायचे। बस 2 तासाच्या नंतर तुम्ही हे करा की त्याला फक्त उलटापालथ करायची, म्हणजे त्याला हलवा, म्हणजे तो पुन्हा खालची साईड पण सुकली जाते आणि संध्याकाळपर्यंत आपला हा पूर्णपणे साबुदाणा सुकला जातो।
पण हा जास्त काळ टिकवण्यासाठी ह्याला तुम्ही अजून 1-2 दिवस छान असं ऊन दिलं ना तर तो छान सुकतो. बघा संध्याकाळपर्यंत आपला छान असा ट्रान्सपरंट आणि मोकळा साबुदाणा तयार झालेला आहे नायलॉनचा. तो पण साध्या सोप्या पद्धतीत मी दाखवलेला आहे. आणि आता मी ह्याला एका ताटामध्ये काढून घेते. एका ताटामध्ये काढून घ्या आणि पुन्हा ह्याला 1 ते 2 दिवस ताटामध्येच ऊन दिलं तरी चालेल. ऑलरेडी हा एका दिवसामध्ये छान सुकतो, त्याच्यामुळे तुम्ही 1 ते 2 दिवस ऊन छान असं द्या, म्हणजे तो भरपूर दिवस असा टिकतो. तर बघू शकता छान असा सुटसुटीत आपला नायलॉनचा साबुदाणा रेडी झालेला आहे. आणि हा तळल्यावर छान फुलतो सुद्धा बरं का. अजिबात तुम्हाला चावताना त्रास होणार नाही. नक्की ट्राय करा तुम्ही आणि छान असा साबुदाण्याचा चिवडा उपवासासाठी तुम्ही तयार करू शकता. तर आता इथे मी तेल गरम केले. तेल पण व्यवस्थित गरम करून घ्या, म्हणजे आपले छान असे हे साबुदाणे फुलतात. छान मस्त फुलतो बघू शकता. तर मी काढून घेते आता इथे आणि तुम्हाला मी इथे चिवडा बनवून दाखवणार आहे. तर साबुदाण्याच्या चिवड्यामध्ये तुम्ही नॉर्मल फक्त साबुदाणा तळून घेतला, थोडेसे शेंगदाणे तळून घेतले, थोडीशी मिरची तळून घेतली तरी हा खूप चविष्ट लागतो. आणि हो, तुम्ही त्याच्यामध्ये बटाट्याचा किस तळून टाकला तर अजूनच खूप चविष्ट. पण बटाट्याचा किस न घालताही तुम्ही हा चिवडा असा पण रेडी करू शकता. फक्त हा तयार केलेला नायलॉनचा साबुदाणा तळून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपण थोडेसे शेंगदाणे तळून टाकायचे आणि मिरची तळून टाकायची. बघू शकता पुढे मी थोडेसे शेंगदाणे घेतले होते. आता छान फुललेला आपला इथे साबुदाणा तयार आहे. पुढे मी शेंगदाणे तळून घेतले आणि थोड्याशा मिरच्या तळून घेतल्यात. मिरच्या मी थोड्याशा बारीक बारीक चिरूनच तळून घेतल्या होत्या. तुम्हाला जर मोठ्या चिरायच्या असतील तर चिरू शकता. आणि आपले इथे रेडी झालेत. ते आता आपण चिवडा करूया. तर त्याच्यामध्ये मी तळलेली मिरची, शेंगदाणे टाकले आणि पुढे मी ह्याच्यात थोडंसं मीठ, जास्तीचं नाही कारण की ऑलरेडी साबुदाण्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे. फक्त शेंगदाणा आणि मिरचीला लागेल एवढंच मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी साखर म्हणजे पिठी साखर. ते काय झालं माझ्या इथे व्हिडिओमध्ये स्किप झालेलं आहे टाकताना, त्याच्यामुळे ते दिसलं नाही. आणि रेडी झालं आहे आपल्या इथे उपवासासाठी छान असा घरच्या घरी मस्त असा चिवडा नायलॉन साबुदाण्याचा. मग करताना नक्की तुम्ही पण ट्राय आणि बघा एकदम खुसखुशीत होतो. तुम्हाला तोडून दाखवते, अजिबात तुम्हाला चिवट किंवा खायला त्रास होणार. चला भेटूया पुढील एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.